रामकृष्ण हरी. आज दिनांक 1 जुलै. जसं मी ठरवलं की प्रत्येक दिवशी 100 किंवा 100पेक्षा जास्त ओव्या आता मी वाचणार आहे. तर आज आपल्या मग याच्या आधीच्या रेकॉर्डिंगमध्ये 250 ओव्यांचं वाचन झालं होतं. आपण आता त्यांचं मराठीत अर्थ पण वाचला होता. आता आपण त्याच्या पुढच्या ओव्या वाचल्या. ते जर बघितलं तर पुढे 6वा जो श्लोक आहे त्याचं खूप मोठं निरूपण केलं आहे. सातव्या श्लोकाचं हे एवढं मोठं निरूपण आहे. आता जी माऊलींची सेवा होईल ती जसं आपण 1 एप्रिलपासून काउंट केला, प्रत्येक माऊलींची सेवा 1 एप्रिलपासून चालू केली. तर त्याप्रमाणे जर पाहिलं तर आज 1 जुलै म्हणजे एप्रिल, मे, जून 3 महिने झाले आपण माऊलींचं पारायण करत आहोत. आता हे जे रेकॉर्डिंग अपलोड होईल ते 108 दिवस 108 ह्या नावाने ते अपलोड होईल. म्हणजे माऊलींची 108वी सेवा. तर आजपासून माऊलींजवळ एक प्रार्थना आहे, शक्य तेवढे लवकर माऊलींनी माझ्याकडून पारायण करून घ्यावं. ठीक आहे, आजच्या पुढच्या माऊलींच्या सेवेला आपण सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्रा. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार मागाचे सर्व ज्ञानेश्वराशी. पै मोहाचे निसांगडे नासी पिले घरी तोंडे. तीर्थदातांचे आगरडे लागती जैसे. का स्नेहाळू माय तान्याची वास पाय ती दिटी आहे हळुवारजे. नाना कमळदळे डोलविचिते ढाळे गाथा आवर गाथा दे इकडं आवर. का स्नेहाळू माये तान्याची वास पाय ती दिटी आहे हळुवारजे. नाना कमळदळे डोलविचिते ढाळे तो जेने पडे बोबळे. वारा घेपे तैसेनी माधर्व पाय भूमीवर येण्यास तुझाय. लागती देत होय जना सुखा. ऐसे आलधीमा सारदा कृमी कीटक पांडुसुता. देखे तरी मागवता हळूची निघे. मन पावे धड पडील तरी स्वामीची निद्रा मोडेल. रचलेपणा पडेल ज्योती हन. या काकुळती वाहने घे मागवती कोणी व्यक्ती नवसेवरी. जीवाचे नावे ऋणात येईन उलांडावे. मग न लेखिता जावे हे के गोठी. मुंगे मेरून उलांडावे मशका सिंधू न तरवे. तैसा भेटली या न करवे अतिक्रमण. ऐसी जयाची चाली कृपा फळी फळा आली. लेखसे जी आली दया वासे. स्वये श्वसनेची ते कुमार. मुखमोहाचे माहेर माधुर्या झाले अंकुर. दर्शन असतेसे पुढासनी पाझरे. मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे. कृपा आली तव बोलण्याची नाही बोलणे म्हणे जरी काही.
तरी बोलो नाही पेल का, बोलता आधी कुई निघे तरी कोणाही वर्मी न लगे, कोणासी न रिगे शंका म्हणे, मांडली गाठी हन मोडेल वासे पैल कोणी ओढेल, आई कोणीची ओवांडेल कोणी जरी, तरी दुवाळी कोणा न व्हावी, पवनाची भवई नुचलावी, ऐसा भाव जीवी म्हणून निघा, मग प्रार्थीला पिपाये, जरी लोभ बोलो जाय, तरी परिसे तया होय माय बापू, का नाद ब्रह्मची मुसे आले, का गंगा पय असलेले पतिव्रते आले वार्धक्य का, कैसे साच आणि मावळ मितले परिसर, बोले जैसे कल्लोळ अमृताचे, विरोधू वादुबळू प्राणी पापडाळू, उपहासू साळू वर्म स्पर्शू, आटू वेग विंदानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासी अवगुणू ज्या वसा, आणि तयाची परिकिरटी ठाय उदयाची दिटी, सांडेलिया भ्रकुटी मोकळिया, भूती वस्तू आहे ती रूपे शके उपाय, म्हणून वासन पाय भौत करुणी, ऐसाही कोण एक वेळे आतुलेनी कृपेची वळे, अघोडीनी या डोळे देठी घाले, तरी चंद्रबिंबू निधारा, निघता नव्हती गोचरा, परी एक सरे चकोरा निघती दोंदे, तैसे प्राणियांसी होय, जरी तो वास पाहे, तया अवलोकनाची सोय, कुर्मी नेने, किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतासी, करही देखसी तैसे चिते, होऊन या कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ, तैसे ज्याचे हात निर्व्यापार, अक्षरमे आणि संन्यासिले, का निरंजनी आणि विसाले, मुकुनी घेतले मौन जैसे, त्यापरी काही ज्या कया करणे नाही, जे करताची अठाई बेसो येते, आजोडेल वारा नख लागेल अंबरा, या बुद्धी करा चळून येते, तेथे अंगावरली उडवावी, काड वैरे कधी झाडावी, पशुपक्षात आवावी तरा समुद्रा, ये केऊ तिया ओठी, नावळी दंडू काठी, मग शस्त्रांचे किरटी बोलणे के, लीलाकमय खेळणे, पुष्पमाळा झेलणे, ने खरी म्हणे गोखणे, ऐसे होईल, हलवती रोमावळी, या लागी आगन कुरवाळी, नखांची गुंडाळी बोटांवरी, तव करणे याचीचा भाव, तरी ऐसाही बडे ठाव, तरी हातांचा हाची सराव जोडचित, काय नावी करा उचलीजे, हात पडली या देईजे, अर्थात स्पर्शीजे अळमाणू, हे उपरोध करणे, तरी अति आर्त भय हरणे, नेनती चंद्र करणे जिव्हा लागू, पाहुनी तो स्पर्शू, मलया निळे खरपसू, तेनी मनाने पशु पुरवाहणे, ते सदारी ते मोकळे, जैसे चंदनागी निसळे, न फळताही निष्फळे होती चीन, आता असवे वागझळ, जाणे ते करतळ, सज्जनाचे शिळ स्वभाव जैसे, आता म्हणतयाचे सांगो म्हणून जरी साचे, तरी सांगितलं कोणाचे विलास हे, काही शाखा नव्हे तणू, जळे विना असे सागरू, तेज आणि तेजकारू आन काही, अवयव आणि शरीर हे वेगळाले काही की रसो आणि निरसिनी आधी, म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव, ते मनाचे गास अवयव ऐसे जाणे, जे बीज भुई फोविले, ते शिवरी रुख झाले, तेसे इंद्रियाद्वारे फाकले अंतरची, पै मानसेची जरी अहिंसेची अवसरी, तरी कैसी बाहेरी ओसंडेला, आवडे ते किरीटी आधी मनवून उठी, मग ते वाचे देठी करांसी, वाचून मनाची नाही, ते वाचसे उमटेल काही, विजय विन भुई अंकुरसे, उगमीची वाळूनी जाय, ते ओघी कैसे वाहे, जीव गेली आहे चेष्टा देही, म्हणून मनपन मोडे, ते इंद्रिय आधीच उबळे, सूत्रधारे विन साईकडे वावो ऐसे, तैसे मने पांडवा, मूळ या इंद्र भावा, हेची रहाटे आगवा द्वारी गेली, परी जे वेळी जैसे, ते होऊन आत असे, बाहेर ये तैसे व्यापारू परो,
या लागी साचो करे मनी अहिंसा थावे धोरे पिकली दुती आदरे व्यापरूपे या लागी साचो करे मन अहिंसा थावे थोरे पिकली दुती आदरे बोबात निघे. म्हणून इंद्रिये त्याची संपदा वेचिताही उदावाला अहिंसेचा धंदा करीती आहे. समुद्रे दाटे भरिते ते समुद्राची भरी तरी आते तेसे स्वयंसंपदे चित्ते इंद्रिया गेली. हे बहु असो पंडितू धरुणी बाळकाचा हातून ओळी लिहिली व्यक्तू आपणची तेसे दयालुत्व आपुले म्हणे हात पाया आणिले मग तेथे उपजविले अहिंसते. या कारणे किरीटी इंद्रियांची गोठी मनाची याची राठी रूप केले. ऐसा मने देहवाचा सर्व संन्यासू दंडाचा झाला ठाई जयाच्या देखशील तो जाण वेळाळ ज्ञानाचे वेळावळ हे असो निखळ ज्ञानची तो. जे अहिंसा गाणे ऐकजी ग्रंथाधारी निरुपजी ते पाहावे हे उपजी ते तोचे पाहावा. ऐसे म्हणतील देवे ते बोले एक सांगावे परिफाकला हे उपसावे तुम्ही मज. म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागे मोहर धरू का बारे लागे पांखुरे गगनी भरे. तैसी प्रेमाची अस्फूर्ती पावली अरसुरती वाही वलिमती आकळेना तरी तैसे नोहे अवधरा कारण आहे विस्तारा एरवी बद तरी अक्षरा तीही चेचिते. अहिंसा म्हणता थोडी परी तेची होयची उघडी जय लोटीची ती कोळी मतांची आहे. एरवी प्राप्ते मतांतरे थांतबून अंग भरे बोली जयले तेन सरे तुम्हा पाशी. रत्न पारखी यांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावी मिळग नेजे. काहीसा वासू कापरा मंद जेता अवधरा पिठाचा विकरा तिये साते. म्हणून ये सभे बोलकेपणाचे निशोभे लाग सरण लभे बोला प्रभू. सामान्य आणि विशेषा सगळे की जेल देखा तरी कानेचे या सुख मुखाकडे न्याल ना तुम्ही. शंखेजीने गदळे जे शुद्ध प्रेमेय मिळे ते मागुता पावली पळे अवधान येते. का करुणी बाबुळीची गुंथी जळे जे ठाती त्याचे वास पाहती हंस काही. का अभरापलीकडे येते चांदणे गोडे ते चकोरे बा चांदोडे उचले तिला. आपल्या 325 ओव्यांचं वाचन झालंय. जेव्हा त्यानुसार मराठीत अर्थ बघूया. जेव्हा मांजरी मायेने आपले पिल्लू आपल्या तोंडात धरते त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दातांची टोके लागतात. मांजरीने दातांनी पिल्लू जरी बळकट धरलेले असले तरी त्यास दात लागत नाही. अथवा प्रेमळ आई जशी आपल्या तान्ह्या मुलाची वाट पाहते त्या दृष्टीमध्ये जो नाजूकपणा असतो अथवा वारा घेण्याकरिता कमळाचे फूल हळूहळू हलविले असता त्यापासून निघालेला वारा तो ज्याप्रमाणे डोळ्यांच्या बुळास मोठा सुखकर वाटतो तितक्या मऊपणाने भूमीवर पाय ठेवीत तो जातो. त्याचे ते पाय जिथे लागतील ते लोकांना सुख होते. अर्जुन अशा हळूपणाने चालत असताना त्याने जर कृमी कीटक पाहिले तर तो हळूच माघारा मिळतो. तो म्हणतो पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर सर्व भूतांना व्यापून असलेल्या प्रभूची झोप मोडेल व असलेल्या सुख रुक्तेच विक्षेप येईल. या करुण्याने तो मागे परततो व कोणत्याही प्राण्यावर पाय ठेवत नाही. गवताच्या काळी जीव आहे असे समजून तो सोडवून जात नाही. मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता तो त्याला तोडवील जाईल ही गोष्ट कुठली. मुंगीला ज्याप्रमाणे मेरू पर्वताचे उल्लंघन करता येत नाही, चिरडाला ज्याप्रमाणे समुद्र तळून जाता येत नाही, त्याप्रमाणे कोणताही प्राणी भेटला असता त्याच्याने त्याचे उल्लंघन करवत नाही. याप्रमाणे ज्याची चालण्याची रीती कृपारूपी फळांनी फळाला आली व जेथे वाचेमध्ये दया जगू लागली जगलेली तू पाहशील. जो स्वतः स्वच्छ्वास नाजूक रीतीने करतो त्याचे मुख प्रीतीचे माहेर असते व त्याचे दात हे जणू काही मधुरपणाला अंकुरच फुटले आहे. तो कोणाशी बोलत असता पुढे प्रेम प्राजळते व मागून अक्षरे चालतात आणि कृपा आधी प्रकट होते व शब्द मागून प्रकट होतात. अगोदर तर त्याचे कोणाशी बोलणेच नसते आणि जर तो कोणाशी काही बोलून म्हणेल बोलण्याचे मनात आणील तर आपले बोलणे कोणाला खुपेल का. त्याला असे वाटत असते की याला कदाचित बोलताना काही जास्त बोलणे झाले तर तो कोणाच्या वर्मी तर लागणार नाही ना आणि त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना.
कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरंभलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल, कोणी भिईल, कोणी दचकून उठेल आणि आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची अपेक्षा करील. तरी आपल्या बोलण्याने कोणास क्लेश होऊ नयेत अथवा रागाने कोणाची भुवई उचलू नये असा त्याच्या मनात अभिप्राय असतो, म्हणून तो उगा असतो. मग आपण बोलावे अशी कोणी कदाचित प्रार्थना केल्यावर तो प्रेमाने बोलावाच लागला तर त्याचे बोलणे जे ऐकतात त्यांना तो आपला आईबापच आहे की काय असे वाटते. त्याचे बोलणे जणू काही नाद ब्रह्मच आकार धरून आले असे मधुर, किंवा गंगेचे पाणी उसळले असे, अथवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आले आहे तसे. त्याप्रमाणे खरे आणि कोणास न खुपणारे, मोजके परंतु सरळ त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच उपरोधिक बोलणे. गाथा वर बस बेडवर. उपरोधिक बोलणे, तांडयास उत्तेजन देणे, प्राण्यात पाप उत्पन्न करण्यास वाहवणे, तर उडवणे, टाकून बोलणे, वर्मात झोंबणारे शब्द बोलणे, हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पाडणे, फसवेगिरी वगैरे हे जे बोलण्यातील दोष आहेत त्या सर्वांचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केला असतो आणि अर्जुना त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे, ज्याच्या भुवया मोकळ्या टाकलेल्या आहेत, म्हणजे ज्याने रागाने भुवया चढवल्या नाहीत, प्राणीमात्रामध्ये वस्तू परब्रह्म आहे, तिला कदाचित आपली दृष्टी पोचण्याचा संभव आहे, म्हणून बहुत करून तो कोणाकडे पाहत नाही. असाही कोणी एक वेळेला आतल्या कृपेच्या जोराने डोळे उघडव त्यांनाही कोणाकडे दृष्टी घातली. पाय लागेल तिकडे सर. दृष्टी घातली तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी डोळ्यांना दिसत नाही, परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्षी पुष्टी करतात. त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकडे पाहिले तर तसे होते. त्या पाहण्याचा प्रकार सुद्धा कासवी सुद्धा जाणत नाही. फार काय सांगावे. याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्यांकडे असते व त्यांचे हात जे आहेत तेही तसेच आहेत असे तुझ्या दृष्टीने पडेल. सिद्ध पुरुषांचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन जातात, म्हणजे सिद्ध पुरुषांचे मन जसे कर्तव्यशून्य झालेले असते, त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टारहित असतात, व्यापाररहित असतात, अगोदरच आंधळा आणखी त्याने पाहण्याचे टाकले, अथवा आधीच काष्ठरहित अग्नी आणि पुन्हा तो विझलेला, किंवा मूळचाच मोका व त्यात आणखी मनोरथ घेतलेले. अर्जुना, ज्याप्रमाणे ज्या हातांना काही करावयाचे असे राहिलेले नाही, कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी ते राहावयास येतात. वाऱ्याला झटका बसेल व आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात घालू देत नाही, अशी जेथे स्थिती आहे. पाय लागेल बाळा तिकडे सरळ. काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी ते राहावयास येतात. वाऱ्याला झटका बसेल व आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हालू देत नाही, अशी स्थिती जेथे आहे तेथे अंगावर बसलेले माशाळ, डास वगैरे प्राणी उडवावीत, अथवा डोळ्यांनी जाणारी चिलटे वगैरे झाडून टाकावी, अथवा पशुपक्ष्यांना आपल्या पाहण्याने भीती वाटेल असा आविर्भाव आणावा. या गोष्टी घडल्या त्याला हातात दंड पडा अथवा काठी घेणे आवडत नाही असे जर आहे तर मग अर्जुना, हातात शस्त्रे घेण्याचे बोलणे कुठले? सहज मजेने कमळाने खेळावयाचे अथवा फुलांच्या माळा झेलावयाचा हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना गोष्टीप्रमाणे होईल. पाय लागेल बाळा तिकडे सरळ. असे म्हणून जो वरील गोष्टी करत नाही, अंगावरील केसांच्या रागाचा राग घालतील व त्या योगाने केसांच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल, याकरिता जो अंग कुरवाळीत नाही, नखांच्या गोंडाळ्या बोटावर वाढतात, आधी तर हातांना काही कर्तव्यच नसते, परंतु अशीही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला तर त्या हातांना हीच सवय असते की ते जोडावेत अथवा भिवू नकोस असे सांगण्यास हात उचलावेत, अथवा कोणी पडल्यावर वर काढण्याकरिता हात द्यावे, किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरिता त्याच्या हाताने थोडासा स्पर्श करावा. तरी दुःखाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे हे देखील तो मोठ्या जुलमाने करतो, पण त्याचे हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणांना सुद्धा माहीत नसतो. त्याच्या हस्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श कडक भासेल इतका त्याचा हा
त्याच्या हातांचा स्पर्श मृदू व सुखर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे वशुंना कुरवाळणे असते. जे हात नेहमी रिकामे व मोकळे असतात, परंतु ज्याप्रमाणे चंदनाचे वृक्षाचे सर्व भाग शुद्ध सुगंधमय असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तर ती निष्फळ आहेत असे म्हणता येत नाही. आता हे भाराभर बोलणे राहू दे. सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे त्याचे ते कर्तन असतात असे समज. आता त्यांचे मन खरोखर सांगतो. म्हणून जर म्हणले तर आतापर्यंतचे व्यापार सांगितले ते कोणाचे? फांद्या म्हणजे झाड नव्हे काय? समुद्र हा जलाशिवाय आहे काय? प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत काय? शरीर आणि शरीराचे अवयव खरोखर वेगळे आहेत काय? किंवा ओलावा आणि पाणी निराळे आहेत काय? म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असे समज. वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत. ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी ते वर वृक्ष होते, त्याप्रमाणे मनच इंद्रियाद्वारे पसरलेला आहे. परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर तो बाहेर कशी येईल? अर्जुना, कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते. मग ती वृत्ती वाचा, दृष्टी, हात वगैरे इंद्रियांकडे येते. याशिवाय जे मनातच नाही ते वाचेत प्रकट होईल काय? हा देते. याशिवाय जे मनातच नाही ते वाचेत प्रकट होईल काय? इथं माऊली बोलले की आता जे आपल्या मनातच नसतं ते कधी आपल्या तोंडात येत नाही, म्हणजे ते आपल्या वाचेमध्ये निर्माण होत नाही. बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे काय? जे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते नदीच्या ओघामध्ये कोठून वाहील? शरीरातून जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय? म्हणून ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हलणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते, तसेच मनाचा मनपणा नाहीसा होतो त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्मे करण्याची शक्ती बंद पडते. अर्जुना, त्याप्रमाणे मन हे सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागत असते, परंतु ज्या वेळेला जसे ज्या वासनेच्या रूपाने मन आत येऊन असते तसेच ते इंद्रियांच्या व्यापार रूपाने बाहेर येते. ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर पडतो, त्याप्रमाणे मनामध्ये अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रिय व्यापारातून दिसून येते. म्हणून ती सर्व इंद्रिये मनात असलेल्या त्याच अहिंसारूप संपत्तीवर भांडवलाचा खर्च करीत असता नाही आपली अहिंसेचा व्यवहार पूर्ण करीत असतात. म्हणजे अहिंसेच्या इंद्रियाकडून अव्याहत खर्च होऊन सुद्धा अहिंसारूप भांडवल संपत नाही. समुद्रात पूर्ण भरती आली म्हणजे जसा तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो, त्याप्रमाणे चित्तात अहिंसेची दाट भरती झाली म्हणजे चित्तच या इंद्रियांना आपल्या अहिंसारूप जलसंपत्तीने भरून टाकते. हे फार बोलणे राहू दे. पण तो ज्यावेळी मुलाचा हात धरून त्याला अक्षरांची ओळख काढावयास शिकवतो, त्यावेळी मुलाचा हात धरून पण तो जे आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो, त्याप्रमाणे मनाने आपले तो हातपायात आणले व मग ते म्हणजे हातपायांच्या ठिकाणी मनानेच असलेले अहिंसा उत्पन्न केले. म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनानेच मनाच्या अहिंसेच्या वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले. याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग केला. त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. हे राहू दे. पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्तीच होय. जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा जिथे ग्रंथांचा आधार घेऊन आपण निरूपण वर्णन करतो, ती अहिंसा डोळ्याने पाहावी अशी जेव्हा इच्छा उत्पन्न होईल तेव्हा त्या पुरुषालाच पाहावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोत्यांचा जवळ परिहार देतात असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावे, परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला, याबद्दल मला आपण क्षमा करावी. कदाचित आपण असे म्हणाल की हिरव्या चारा जनावर सुटले असता ते जसे चाऱ्याच्या लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेत लागण्याचे विसरते अथवा वाऱ्याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडून जातो, त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळालेली माझी बुद्धी वाहवत गेली, ती आवडत नाही.
तर ऐका, महाराज तसे नाही, असा विस्तार करणाऱ्याला कारण आहे. अहिंसा म्हणायला थोडी आहे, परंतु जेव्हा कोट्यावधी मतांचा विचार करून त्यांचे खंडन करावे तेव्हा महाराज ती स्पष्ट होते. एरवी प्राप्त झालेल्या अन्न मतांचे निरसन न करता अंगाच्या जोराने तुमचे पुढे बोललो तर ते चालणार नाही. रत्न पारखणाऱ्या लोकांच्या गावात गंडकी कसोटीचा शालिग्रामसारखा दगड रत्न म्हणून विकला जाईल असे वाटत असेल तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी. तसेच सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी पुरी होणार नाही, म्हणून तिची स्तुती करू नये. ऐका, जेथे बाजारात कापुराला वासमंद आहे असे म्हणतात, त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी होईल? म्हणून महाराज, या सभेमध्ये नुसत्या बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक पसंती मिळणार नाही. सर्वसाधारण अशी अहिंसेची कल्पना व निळ्या मतांप्रमाणे अहिंसे संबंधाने विशेष कल्पना यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपण आपल्या कानाच्या मुखाकडे नेणार नाही. शंकारूपी कचऱ्याने जेव्हा स्वच्छ सिद्धांत मळला जातो तेव्हा त्या सिद्धांताकडे असलेले तुमचे लक्ष मागल्या पावलीस पडेल. गोंधळाची फुळं पांघरून जी उदके असतात त्या उदकांची हंस वाट पाहतात काय? किंवा ढगांमधून ज्या वेळेला चांदणे येते त्या वेळेला त्या मकड चंद्रप्रकाशाचा उपभोग करून घेण्याकरिता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाही. त्याप्रमाणे जर माझे निरूपण शंकारहित होणार नाही तर माझ्या ग्रंथांविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथांचा स्वीकार करणार नाही. इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागवाल तर आपल्या इथं 326 सोहळ्यांचा मराठीचा अर्थ वाचून झाला आहे. आज आपण पहिल्यांदा झालेली माऊलींची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. आणि मध्येच मगाशी ओघाओघाने मन जसं माऊलींनी आता ह्या मनाचं वर्णन केलं की मनामध्ये जर आपल्या त्या भावना नाहीत तर मग त्या बाहेर पडत नाहीत, म्हणजे त्या आपण बोलून दाखवत नाही. आपल्या जे मनात असतं तेच आपण बोलवून दाखवतो. आत्तापर्यंत मी माऊलींच्या जेवढ्या सेवा केल्या, म्हणजे मी काहीच केलं नाही, सगळं माऊलीच करतायत. मी निमित्त आहे फक्त, ते माऊली करून घेत आहेत माझ्याकडून. एवढ्या 3 महिन्यात म्हणजे माऊलींची ज्ञानेश्वरी वाचायला चालू करायच्या मी आधी मला असं वाटलं होतं की मला असं वाटलं, म्हणजे माझ्या डोक्यात तो विचार आलेला की आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात त्यातून बाहेर पडणं खरंच शक्य नसतं. आणि मग त्या गोष्टीचा परिणाम आपण आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. म्हणून मी त्यावेळेस बोलले होते की मी आता जरी ज्ञानेश्वरी वाचायला चालू केली आता ज्ञानेश्वरी वाचायला चालू केली तर नंतर असं काहीतरी माझ्या आयुष्यात घडेल की मला ती ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही.
तर आणि का कोणाच ठाऊक त्यावेळेस ते वाटलं होतं. आज माऊलींचे 108 भाग झाले. ते वाचता वाचता मला मगाशी मन भरून आलं माझं. आपण खूप निर्मळ मनाने सगळ्या गोष्टींची सुरुवात करत असतो. मनात कोणताही किंतु परंतु नसताना पण आपल्याला त्याच्यानंतर असा अनुभव येतो की आपण एवढं पण आपण एकनिष्ठेने वागायला नाही पाहिजे. एवढं पण म्हणजे ह्या आता जे आपलं कलियुग चालू आहे ना, त्या कलियुगामध्ये आपल्याशी कोण कधी खरं बोलेल, कोण कधी खोटं बोलेल याचं काहीच सांगता येत नाही. कोण आपल्याला तोंडावरून फसवून पुढे निघून जाईल, कोण आपला गैरफायदा घेईल. याचं काही सांगता येत नाही. आणि या कलियुगात माणसाने साधं राहणं, मन स्वच्छ ठेवणं आणि ह्या संसाररूपी संसाररूपी जगात वावरताना खूप खूप त्या माणसांना अडचणी येतात. सुरुवातीच्या काळात माणसं खूप साधी असायची, खूप साधी. माझी साधेपणा हा माणसाच्या अंगात आपले म्हणजे आपण जसं बोलतो, माझी आईची आई खूप साधी होती, खूप म्हणजे खूप साधा भोळा स्वभाव. पण ह्या जगात त्या साध्या भोळ्या माणसांचा ठाव ठिकाणा नाही लागत. त्यांना कोणी येऊन पटकनी म्हणजे त्यांच्या कोणी समोरचा खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे लोक ते विचार करत नाही. त्यांचं एकच चुकतं की ती पटकनी विश्वास ठेवतात आणि नंतर त्यांच्या बाबतीत असं काही होतं की तो जो ठेवलेला विश्वास तो पूर्णपणे कोलमडून पडतो. सो माझी पांडुरंगाकडे तेवढी एक प्रार्थना आहे की जरी कलियुग असेल ना, तरी जी माणसं खरोखर मनाने खूप चांगली असतात ना, त्यांच्या आयुष्यात तरी
त्यांना सहन होईल एवढेच प्रसंग घेऊन ये. कारण की ह्या कलियुगात नामदेवासारखे भक्त नाही आहेत की ज्यांच्या खूप साऱ्या विनवणीने तू साक्षात इथं येऊन उभं राहशील आणि त्यातून आम्हाला मार्ग दाखवशील. कारण की आमची तेवढी पात्रता नाही आहे की तू समोर येऊन दर्शन देशील. म्हणून जी माणसं खरंच मनाने खूप खूप साधी असतात त्यांना झेपेल एवढंच, त्यांना सहन एवढंच दुःख त्यांच्या वाट्याला येईल. तर आता मध्येच वाचताना मला भरून आलं, त्याबद्दल मी सांगितलं. कारण की मला आज परत खूप दादाची आठवण येते. मला याच्या आधीच्या रेकॉर्डिंगमध्ये पण मध्येच मला घाईवरून आलं होतं, आत्ताही मला आलं होतं. रडणे लोक म्हणतात की काही झालं का रडायचं, काही झालं का रडायचं. रडणे हा त्यांचा दुबळेपणा नसतो. रडणे म्हणजे ज्या भावना आपल्याला झेपत नाही त्या बाहेर पडतात रडण्यातून. तर आता मगाशी परत आज दादाची खूप आठवण आली की जर तो असता तर पूर्ण माझ्या लाईफचं चित्रच वेगळं असतं. आताही चित्र आहे, चांगलं आहे चित्र, पण त्यात दादा नाही आहे. सो आता हा सण आता सोमवारी वटपौर्णिमा होती, त्याच्यानंतर येते नागपंचमी. नागपंचमी म्हणजे आपण आपल्या भावासाठी उपवास धरतो. नंतर हे जे सण असतात ना, त्या सण मला आले का ते नको वाटतात. आपल्या आयुष्यात आपल्याला जेव्हा ती माणसं आपल्या जवळ असतात त्यावेळेस आपण नाही त्यांच्याकडं त्यांना वेळ देत. आपण आपल्या पैसे कमवायच्या मागे लागलेला असतो, सुखसुविधा पुरवण्याच्या मागे लागलेला असतो, पण त्या माणसांना आपला अमूल्य वेळ आपण द्यायचं विसरून जातो. सो आपण आहे जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत आपण आपल्या माणसांना वेळ दिला पाहिजे. आज मी ज्या अर्थी माझ्या दादाला 4 वर्षानंतरही एवढं मिस करते,
तर एवढंच सांगणं आहे की आपले जे सोबत आहेत, आपले पती पत्नी, आई वडील, त्यांना वेळ द्या. आता माझ्या गाठाला झोप आली आहे. तर झालेली सेवा माऊलींच्या समाज आपण अर्पण केली होती मगाशी. सेवेला आता स्वल्पविराम देऊया. रामकृष्ण हरी.